पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार आहेत. प्रकाश महाजन यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. स्वर्गीय मुंडे साहेब यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा फक्त पंकजा ताईंकडेच आहे असं महाजन म्हणाले. ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट मुळे एक पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण झालेला आहे. एक चर्चा महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. आपल्यासोबत स्वतः महाजन साहेब आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. काका, तुम्ही जी पोस्ट केली आहे कुणावर निशाणा, नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला त्या पोस्टमध्ये? नाही व काही दिवसापूर्वी बीडच्या एका सभेत या राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री माननीय छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राचे तलाठी अशी एक भूमिका घेतली आणि मग ते वारस ठरवू लागले ना, कुणाच्या सातबारावर कोणाचं नाव घालायचं. आणि त्यांनी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या सातबारावर धनंजय मुंडेचं नाव टाकलं. काही गरज नव्हती त्यांना हे असं करण्याची. स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारस ही पंकजा मुंडेच आहे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेख. आणि गोपीनाथरावला मानणारा त्यांचा समाज, ओबीसी वर्ग, इतर जाती, इतर धर्मातल्या लोकांनी सुद्धा पंकजाला गोपीनाथरावचा राजकीय आणि सामाजिक वारस मानलेला आहे. भुजबळांनी असं बोलून दोन बहिणी भावाच्या प्रेमात मिठाचा खडा टाकला असं माझं म्हणणं आहे. मला सांगा, या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात म्हणतोय मी, मला जेवढं आठवतंय, एखादा उमेदवार एखाद्या निवडणुकीत पडला म्हणून लोकांनी आत्महत्या केल्यात. 5 लोकांनी आत्महत्या केल्यात पंकजा पडली म्हणून. का? तर आमचे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची ती मुलगी आहे, त्यांचा वारस आहे म्हणून लोकांनी आत्महत्या केल्यात. हे अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे महाराष्ट्रासाठी. म्हणजे गोपीनाथराववर प्रेम करणाऱ्या लोकांनी जर पंकजाला गोपीनाथरावचा वारस, राजकीय वारस, सामाजिक वारस ठरवला असेल तर भुजबळ कोण आहेत दुसऱ्याला वारस ठरवणारे? उद्या प्रकाश महाजननं येवल्याच्या एका चौकात जाऊन उभा राहून असं सांगितलं की भुजबळ साहेब तुमचे हे वारस आहेत, चालतील त्यांना? भुजबळ जर मुंडे साहेबाचे स्वतःला मित्र म्हणवत आहेत तर भुजबळ साहेब हे बोललेच कसे? कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.